या युद्धशस्त्र संधीनंतर जैसलमेर येथील सीमेवर राहणाऱ्या नागरिकांची नेमकी काय प्रतिक्रिया या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी नागरिकांशी बातचीत केली. बघूया. भारत पाकिस्तान सीमेवरती जे 4 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आज सुद्धा ब्लॅकआउट राहणार आहे. जैसलमेर मध्ये मी आता आहे आणि या ठिकाणी हा किल्ला आपण पाहू शकतो. हा जवळपास 860 वर्ष जुना किल्ला आहे. जैसलमेर किल्ल्यामध्ये आजही म्हणजे 2 स्क्वेअर किलोमीटर हा किल्ल्यामध्ये 1000 पेक्षाही जास्त लोक राहतात आणि 800 वर्ष जुना हा किल्ला अजूनही तसाच आहे. जगभरातून लोक येत असतात आणि या ठिकाणी या किल्ल्यावर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. या किल्ल्यावरती ड्रोनचा मारा करण्यात आला, पण ड्रोन हे हवेतच न्यूट्रलाइज करण्यात आले आणि क्षेपणास्त्र सुद्धा मी ज्या ठिकाणी उभा आहे इथूनच काही किलोमीटर अंतरावरती एक क्षेपणास्त्र सुद्धा सापडलेलं आहे आणि कालू नावाचं ते गाव आहे या जिल्ह्यामध्ये जैसलमेरमध्ये. त्या ठिकाणी ते मिसाईल जे आहे ते सापडलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण ठिकाणी ब्लॅकडाऊन जे आहे ते आज पाळण्यात येणार आहे आणि कुठल्याही पद्धतीनं लाईट जे आहे ते लावू नका असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे गेल्या 3 दिवसापासून ब्लॅकआउट आहेच, पण आता दिवसभर सुद्धा या ठिकाणी बंदी ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणी काही लोक दिसत आहेत, त्यांना विचारूया. क्या कहेंगे आप, पिछले 3 दिन से ये सब चल रहा है? बहुत ही भयानक दृश्य था। 2 दिन पहले जब रात को गवर्नमेंट ने जो बोला था ब्लैकआउट करने से पहले हमने देखा कि जब सब लोग अपनी दुकानें बढ़ा के जब घर पे जा रहे थे, ठीक उसी समय हवा में काफ़ी पाकिस्तान के ऐसे ड्रोन देखे गए। उन ड्रोन को हमने देखा, पहले तो हमें ये फील हुआ जब उन्होंने उनको S-400 जो सुदर्शन चक्र है उसने वो जब डिफ्यूज़ किया हवा में, तब हमें पहले ये चीज़ समझ में नहीं आई। देखते ही देखते जब वो बात मीडिया में आई तब हमें पता चला कि ये पाकिस्तान की तरफ से जो ड्रोन आए हैं उनको हमारे सुदर्शन चक्र ने हवा में ही डिफ्यूज़ कर दिए गए हैं। और उन्हीं की वजह से आज जैसलमेर की पब्लिक और जैसलमेर वासी अपने आप को महफूज फील कर रहे हैं कि हम लोग यहाँ पे सेफ़ है। हमारा डिफेंस, एयरफोर्स और आर्मी और BSF की वजह से हम लोग यहाँ पे 100% सेफ़ है। सर आप बताइए, इसके पहले कभी आपने सुना था, इसके पहले इस तरह से कुछ ड्रिल कभी देखी थी? इससे पहले तो हमने अपने जैसे दादाजी दादी जी इनके मुंह से ही सुना था। जैसे 1971 वाला जो युद्ध हुआ था उसी में हमें सुनने को मिला था कि यहाँ पे जो ऊपर से निकलते थे, अभी तो जैसलमेर काफ़ी विकसित हो गया है, पहले इतना विकसित नहीं था, तो उसमें हमने सुनाई देता था कि भाई दादाजी वगैरह बोलते थे ऊपर से ऐसे जाते थे, उनकी मिसाइल्स वगैरह जाती थी। और उससे पहले कभी आज तक युद्ध का वैसा माहौल नहीं रहा है। हम लोग 2000 से देख रहे हैं एकदम सेफ़ है जैसलमेर में, पर अचानक पाकिस्तानियों का इतना होता है तो हमें थोड़ा सा भय का माहौल लग रहा है। सर आप बताइए, जिस तरह से यहाँ पर न्यूट्रलाइज किए गए सारे ड्रोन, कितने ड्रोन देखे आपने? तकरीबन 20-25 से तो बाहर थे ही रात को, 20-25 श्योर, 20-25 ड्रोन थे और भारतीय सेना ने उसको पूरा हवा में उड़ा दिया वापस सामने। ये थोड़ा अच्छा रहा सब। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे 4 जिल्हे जे आहे त्या 4 जिल्ह्यामध्ये श्रीगंगानगर हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे, बॉर्डरवरती आहे. बाडनेर नावाचा एक जिल्हा आहे आणि या सोबत पोखरण एक शहर आहे आणि मी ज्या ठिकाणी जैसलमेरमध्ये आता उभा आहे याचे 4 ठिकाणी पूर्णपणे लॉकडाऊन जे आहे ते आता दिवसभर असतं आणि रात्री ब्लॅकआउट जे आहे ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी.